आपल्याला पाहायला मिळतील. तर दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकी, अनिकेत आणि विकीची जोडी कशा प्रकारे कामगिरी करते या मॅच मध्ये पाहणं महत्वाचं आहे. दुसऱ्या बाजूला बॉलिंग करत असताना दक्षित कशी कामगिरी करतो गोलंदाजी करत असताना ते देखील पाहणं महत्वाचं आहे. एकंदरीत फील्ड रिस्ट्रिक्शन जर आपण पाहिले तर दोन खेळाडू डीप मध्ये पेट्रोलिंग करत असताना पहिला लॉंग ऑन मध्ये आणि दुसरा मिड विकेट रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. इनसाइड दी सर्कल कॅचिंग पोझिशन मध्ये शॉर्ट थर्ड मॅन, फाईन लेग, बॅकवर्ड पॉइंट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, त्यानंतर पॉइंट रिजन मध्ये एक्स्ट्रा कव्हर आणि त्या सोबतीला मिड ऑफ असे दोन खेळाडू असे एकंदरीत दोन खेळाडू ऑन साइडला इनसाइड दी सर्कल आपण पाहतोय. अशी मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग असेल आणि त्या सोबतीला शॉर्ट फाईन लेग असेल. पहिला चेंडू ड्राईव्ह करायचा प्रयत्न, लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि इथे धाव संख्या पुढे जात असताना पाहायला मिळेल. श्री गणेशा जो मात्र डावाचा होतोय. पहिला चेंडू त्यावरती ड्राईव्ह करायचा प्रयत्न, लॉंग ऑन मध्ये चांगली फिल्डिंग आणि रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळते. एकंदरीत 2 धावा. स्कोर कार्डला प्रारंभ होतोय. शुभारंभ जो मात्र डावाला होत असताना पाहायला मिळेल. अनिकेत आपण पाहतोय चांगला चेंडू होता, भन्नाट वेग या चेंडूवरती प्रदान केले गोलंदाजाने. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या होत्या, मात्र त्यानंतर हा क्विक वन आणि त्यावरती फलंदाज बीट होत असताना पाहायला मिळेल. अनएक्सपेक्टेड एकंदरीत पाहायला गेलं तर वळण चेंडूला मिळालं होतं, त्यामुळे अनिकेत पिच देखील पाहत होता. अगदी टप्पा आणि त्यानंतर अशा प्रकारे पिच कामगिरी करेल ते देखील पाहणं महत्वाचं असेल. मात्र इथे बॅक टू बॅक 2 डॉट बॉल येतात. चांगल्या प्रकारे गोलंदाजी होती. पहिला चेंडू त्यावरती 2 धावा आल्या होत्या, मात्र त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल येतात. ऑनगोईंग मॅच, एका बाजूला घेसर संघ, दुसऱ्या बाजूला दिवा संघ. यानंतर होणारी मॅच आडिवली विपक्ष कौसा. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट असेल आपण टॉस साठी मिड इनिंग्स मध्ये रिपोर्टिंग करायचंय. टीमची टोटल सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळेल फक्त आणि फक्त 2 धावा. इथे आपण पाहतोय 1 धाव पाहायला मिळते लिगबायच्या स्वरूपात. टीमची टोटल 3. सध्याच्या स्थितीला पूर्ण प्रकारे बॅकफुट वरती संघ आपल्याला पाहायला मिळेल दिवा. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या होत्या असं वाटलं होतं. सुरुवात चांगली झाली आहे, बॅट वरती चेंडू आलाय म्हणजेच काय तर फलंदाज देखील फ्रंट फुट वरती असू शकतो, कारण मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक आला होता. मात्र त्यानंतर ज्या प्रकारे गोलंदाजी केली गोलंदाज दक्षितेने त्याचं देखील कौतुक होणं गरजेचं. त्यानंतरच्या 3 चेंडूंवरती 1 फक्त लेगबायच्या स्वरूपात धाव आली आहे, म्हणजेच काय तर पूर्ण प्रकारे फ्रंट फुट वरती सध्याच्या स्थितीला घेसर संघ आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. सापटी बार टाकण्याचा प्रयत्न, अतिरिक्त बाउन्स चेंडूला प्रदान झालाय. अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉल घोषित करण्यात आला आणि त्या सोबतीला 1 फॉर दी ओव्हर अँड ओनली फॉर दी ओव्हर तो देखील कॉल करण्यात येतोय. टीमची टोटल 1 ने पुढे जाते, जाऊन पोहोचली 4. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा काही शिल्लक. गोलंदाज तयार. इथे मिसटॅम्प स्ट्रोक, चेंडू हवे मध्ये बराच काळ डाऊन दी बॉल, फिल्डर नाहीये. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल आणि कंप्लीट तोपर्यंत होत असताना पाहायला मिळतील 2 धावा. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल पुढे जाते, जाऊन पोहोचली 6 वरती. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ. पहिल्या षटकामध्ये थोडस खडतर प्रवास आता परंतु आपण पाहू शकतो दिवा या संघाचं दुसऱ्या बाजूला चांगल्या प्रकारे गोलंदाजी होत असताना पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून आणि पूर्ण प्रकारे या मॅच मध्ये फ्रंट फुट वरती फिल्डिंग देखील चांगली होत असताना पाहायला मिळते. घेसर संघाच्या माध्यमातून जजमेंट देखील चांगले आहेत. मात्र अजूनही एका चेंडूचं की या ओव्हर मधील शिल्लक 1 नंबर पहिली सुरू आहे. यावेळेस देखील मिसटॅम्प स्ट्रोक, डाऊन दी बॉल, फिल्डर आलाय, कॅच झाली कंप्लीट, फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन, पहिला मोठा धक्का लागतोय 6 या आकड्यावरती आणि आपल्याला पाहायला मिळेल सध्याच्या स्थितीला विकी याला परताय लागते माघारी. लागतोय पहिला मोठा धक्का 6 या आकड्यावरती. विकी बॅक टू दी पवेलियन.
अशा प्रकारे ओव्हर नंबर पहिली कंप्लीट, पहिल्या यशस्वी षटकाची इथे समाप्ती होते घिसर संघाच्या बाजूने, ज्यामध्ये फक्त 6 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. इकॉनॉमिकल गोलंदाजी आणि त्या सोबतीला एक विकेट देखील कॅरी होत असताना पाहायला मिळाली. ओव्हर नंबर पहिली कंप्लीट, टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते एका गड्याच्या मोबदल्यात 6 धावा. आणि इथे आपण पाहतोय बॉलरवरती ऍक्शन आक्षेप जो मात्र घेण्यात आलेला आहे. सो विनंती असेल तिसऱ्या पंचांनी लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये जायचंय. ओव्हर नंबर पहिली कंप्लीट, फक्त आणि फक्त 6 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. थोडंसं लवकर या दादा, खूप जास्त अवधी आज एकंदरीत लागलेल्या आहे 2 मॅचेससाठी. अप्रॉक्सिमेटली जर विचार केला तर 2.25 तासांपेक्षा जास्त अवधी पहिल्या 2 मॅचेससाठी लागलाय. सो रिक्वेस्ट असेल बी फास्ट बी फ्युरियस. आपल्याला मेगा फायनलची मॅच देखील जास्तीत जास्त षटकांची खेळायची आहे. सो रिक्वेस्ट असेल थोडंसं स्पीडअप करायचं. पहिल्या षटकाची सुरुवात झाली होती त्यावेळेस 2 धावा आल्या होत्या, मात्र त्यानंतर पूर्ण प्रकारे बॅकफुट वरती संघ आपण दिवा पाहतोय. इथे दुसऱ्या षटकाची सुरुवात चांगली होतीये. सूरज आपल्याला पाहायला मिळेल इंडिव्हिज्युअल पहिल्या टीम कडून दुसऱ्या षटकामध्ये येतोय आणि पहिला चेंडू चांगला पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यावरती थोडंसं चेंडू वळण घेतोय. यावेळेस रिव्हर्सचा अटेम्प्ट, डाऊन दी बॉल फिल्डर आले होते, एफर्ट चांगला पाहायला मिळालं होतं, मात्र बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फिल्डरच्या माध्यमातून मिस्टेक आणि चेंडू सीमा पार येतोय. इनिंगचा पहिला ब्लास्ट चौकार. चौकार पाहायला मिळाला आणि चौकाराच्या मदतीने टीमची टोटल डबल डिजिट मध्ये 10 धावा अशा मात्र स्कोरबोर्ड वरती आहेत. थँक्यू सो मच. डॉट बॉलची समाप्ती होतीये. चांगल्या प्रकारे बॅटल पाहायला मिळतोय. कधी डॉट बॉल येत आहेत, कधी चौकार देखील पाहायला मिळतात. एका बाजूला अनिकेत, दुसऱ्या बाजूला सूरज, दोघांमध्ये बॅटल चांगलं रंगतोय. यावेळेस देखील रिव्हर्सचा अटेम्प्ट आणि फटका प्रतिम, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अनिकेतचा तडाखा, चेंडू सीमा पार. या मॅच मधील पहिला मोठा स्ट्रोक, चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. षटकार पाहायला मिळाला आणि षटकाराच्या मदतीने टीमची टोटल 16 धावा, 16 रन. पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट होता, मात्र इथे देखील आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होती. मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमने आक्षेप घेतलेला आहे त्या डिसिजन वरती, अर्थातच रिव्ह्यू घेतलेला आहे. वाईट साठी लिगल डिलिव्हरी आहे की नाही ते देखील पाहणं महत्वाचं असेल. याआधी देखील अशाच प्रकारे रिव्हर्सचा हिट मारण्याचा प्रयत्न, मात्र त्यावेळेस फलंदाजाने चेंडूला लीव्ह केला आणि लिगल डिलिव्हरी होती. मात्र यावेळेस काय असेल हे देखील पाहणं महत्वाचं आहे. टीमची टोटल सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळेल 16. ऑनगोईंग मॅच, एका बाजूला घिसर, दुसऱ्या बाजूला दिवा. यानंतर पुढील मॅच आडिवली विपक्ष कौसा. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं. मिड इनिंग्स मध्ये आपण टॉस करणार आहोत. लिगल डिलिव्हरी असेल त्या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची. त्यामुळं बॅटिंग टीमने रिव्ह्यू गमावलेला आहे, या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची. सो हा देखील डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी स्ट्रोक चांगला पाहायला मिळेल. डीप मध्ये वेकेंट एरिया, इनफिल्डला बेधून बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑफला क्लिअर करत डाऊन द ग्राउंड ओव्हर द फिल्डर हेड येतोय हा A1 क्वालिटीचा दावडीकर चषक चौकार. सुरुवात ज्यावेळेस झाली होती थोडंसं खडतर प्रवास वाटत होतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा, दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर एकंदरीत 20 धावा. या षटकामध्ये आपण पाहिलं तर 2 चौकार 1 षटकार आला. अशामध्ये अनिकेतचा क्लास देखील आपल्याला पाहायला मिळाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचते 20 या आकड्यावरती. 1 बाद 20 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये.
दुसऱ्या बाजूला बॉलिंग मार्क वरती कुठला गोलंदाज येईल ते देखील पाहणं महत्वाचं आहे. आणि आपण आता पाहतोय दीप जो मात्र येत असताना पाहायला मिळेल आपल्याला इंडिव्हिज्युअल पहिल्या टीम कडून तिसऱ्या षटकामध्ये. बॉलिंग मार्क वरती दीप आपल्याला पाहायला मिळतील. दीपच्या माध्यमातून कशी कामगिरी होती पाहणं महत्वाचं आहे. वेळ वाचवणं गरजेचं आहे घेसर टीम. धावसंख्या धावफलकावरती 20 पाहायला मिळेल. पहिल्या मॅच मध्ये 61 धावा होत्या, 62 धावांचं टार्गेट. दुसऱ्या मॅच मध्ये 65 रन्स झाले, 65 धावा झाल्या, 66 धावांचं टार्गेट होतं. आणि या मॅच मध्ये किती धाव बनतील ते देखील पाहणं महत्वाचं आहे. पहिला चेंडू चांगला पाहायला मिळतोय. सिंगल धाव आपल्याला अर्जित होत असताना पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने 21 धावा. दीपचं षटक इम्पॉर्टंट असेल कारण आतापर्यंत मॅच 50-50 पाहायला मिळते. इथे मोमेंटम दोन्ही संघ स्वतःच्या बाजूने घेण्याचा प्रयत्न करतील कारण बॅटिंग चांगली झाली. 60+ धावसंख्या, एक चांगलं टोटल असू शकतो. मात्र यावेळेस रिव्हर्स हिट डीप मध्ये वेकेंट एरिया पाहायला मिळतोय. मात्र बॅकवर्ड पॉइंट डीप मध्ये फिल्डर पोहोचतील तोपर्यंत इथे 3 धावा कंप्लीट. चौथ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 4 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतीये. चांगल्या प्रकारे रनिंग बिटवीन द विकेट जी मात्र पाहायला मिळाली. आता एक प्रश्नचिन्ह होतो, जर मिस्त्रो केला त्याच्या जीवावरती 4 धावा जर द्यायच्याच होत्या तर चेंडूला अडवलं कशाला, इतके प्रयत्न केले कशाला, हा एक प्रश्नचिन्ह उभा राहतो. मात्र ज्या प्रकारे रनिंग बिटवीन द विकेट झाली त्याचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे. अल्पेश आणि अनिकेत या दोघांचं पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे. यावेळेस देखील डीप मध्ये 2 फिल्डरांच्या मध्ये होती दरी आणि त्या दरीला भेटत असताना बॉल चाललाय लॉंग ऑफला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर लावलाय मॅप आणि शोधलाय गॅप. येतोय हा चौकार. अनिकेतची बॅटिंग पाहिली तर ज्या वेळेस तो रायटी आणि रायटी खेळतोय त्या वेळेस चांगले स्ट्रोक लागत नाहीत, मात्र लेफ्टी स्टान्स चेंज केल्यावरती चांगल्या प्रकारे स्ट्रोक्स खेळतोय. कारण रिव्हर्सचा एक सिक्सर देखील आपल्याला पाहायला मिळाला. 2 चौकार रिव्हर्सचे आले होते. अशा परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा रिव्हर्स हिट मारण्याचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट होती आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 30. आतापर्यंत 4 चेंडूंसाठी कंप्लीट, 2 चेंडूंसाठी अजूनही शिल्लक आहे. या ओव्हर मधील अल्पेश आणि अनिकेत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये विकीला स्वस्तामध्ये बाद व्हावं लागले. मात्र विकीची जागा भरण्यासाठी जो अल्पेश आलाय तो देखील सेन्सिबल क्रिकेट खेळतोय. सिंगल धाव काढतोय, अनिकेतला स्ट्राईकवर ठेवतोय. यावेळेस स्लो फुलटा चेंडू डाऊन दी बॉल, मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होता. डाऊन दी बॉल काऊ कॉर्नर मध्ये चांगलं झेल आपल्याला पाहायला मिळालं. फलंदाज होतोय बाद. अल्पेशची की संपुष्टात. अल्पेश बॅक टू दी पवेलियन. रिक्वेस्ट असेल आडिवली टीम आणि कौसा टीम दोन्ही टीमच्या कॅप्टननी लवकरात लवकर टॉस साठी यायचं. थोडेसे शफल झाले होते. बॉल चाललाय डाऊन दी ग्राउंड, कंप्लीट झाली सिंगल. दुसऱ्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग, स्ट्रायकिंग एंड वरती थ्रू आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. अशा रीतीने ओव्हर नंबर कंप्लीट होते. तिसरी 3 षटकांची समाप्ती आणि टीमची टोटल 32 धावा फलकावरती असेल. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक. तोपर्यंत संधी पुन्हा एकदा देणार आहोत डीजे मास्टर यांना, ज्यांच्या माध्यमातून ऐकू एक सुमधुर असं संगीत.
तर 3 षटकांची समाप्ती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 32 धावा. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक. 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न तर करेल दिवा संघ. दुसऱ्या बाजूला कमीत कमी धावेंपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न घेस संघ देखील करेल, यात देखील काही शंका नसेल. 32 धावा धावफलकावरती 10.76च्या सरासरीने आतापर्यंत धावसंख्या अशी मात्र बनत असताना पाहायला मिळते. मात्र येणाऱ्या 2 षटकांमध्ये दोन्ही संघ विचार करतील की आपल्या बाजूने हा सामना झुकला पाहिजे आणि त्यासाठी करायचे काय. गोलंदाजी करत असणारा संघ जास्तीत जास्त डॉट बॉल पर्सेंटेज टाका, जेणेकरून समोरचा संघ अजून प्रेशरमध्ये येईल. डेस्परेशन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. यावेळेस मिस्टेक होत असताना पाहायला मिळाली. आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होती. 4थं षटक मार्गस्थ. पहिला चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला चांगला होता. अनिकेत स्ट्रायकिंग एंड वरती येत. अनिकेत वरती दारमदार असेल, एक मोठं नाव आहे. मात्र नावाला साजेशी कामगिरी पहिल्या 3 षटकांचा जर विचार केला तर त्याच्या माध्यमातून इतकी काही करता आली नाहीये. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. कंप्लीट होती सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो आणि इथे आपण पाहतोय ॲक्युरेट थ्रो नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आणि फलंदाज होतोय बाद. धावबादच्या स्वरूपामध्ये लागतोय हा सध्याच्या स्थितीला 3रा मोठा धक्का दिवा संघाला. दोन धावा घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज जो मात्र बाद होतोय. विकेट जी मात्र पडताना पाहायला मिळाली. विशेष कौतुक करेल ज्या प्रकारे थ्रो होता, ॲक्युरेट थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. शफल झाले होते. डान्सिंग डाऊन द विकेट. ऑन साइडला चेंडूला ट्रॅव्हल केलं. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मधून फिल्डर आले. स्क्वेअर लेग मध्ये कंप्लीट 2 धावा पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंडवरती थ्रो होता, कलेक्शन करता आलं नाही. मात्र बॅकिंग चांगली होत असताना पाहायला मिळाली. फक्त 2 धाव्यांवरती समाधान मानावं लागतं. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोचली आहे 35. 35 धावा. अजूनही 9 चेंडूंचं काही शिल्लक. अनिकेतला जास्तीत जास्त इथून देखील अजून धावा बनवाव्या लागतील. जितके चेंडू जास्तीत जास्त अनिकेत खेळेल तितकं चांगलं दिवा संघासाठी देखील असेल. पुन्हा एकदा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. मात्र इथे सिंगल धाव कंप्लीट होतीये आणि सिंगल वरती समाधान मानावं लागतं. बघा 3रा पुकार असेल. आडिवली टीम आणि कौसा टीम दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं. 36 धावा ज्या मात्र स्कोरबोर्ड वरती आहेत. कॅप्टन आले नाही तर पेनल्टीला सामोरे जावं लागेल. मग पेनल्टी कसली असेल ते देखील इन फ्युचर तुम्हाला सांगितलं जाईल. इथे देखील चांगला चेंडू आहे. डॉट बॉलची समाप्ती होती. टप्पा पडल्यावरती वळण घेतोय आणि अशा परिस्थितीमध्ये फलंदाज पूर्ण प्रकारे बॅकफुट वरती पाहायला मिळतात. लिव्ह करायचा प्रयत्न देखील केला जात होता, पण जशी वाद घालायचा नाही. रिक्वेस्ट असेल टीमची टोटल सध्याच्या स्थितीला 36 धावा. अजून एक चांगला चेंडू आहे. डॉट बॉलची समाप्ती होती. अशा रीतीने ओव्हर नंबर 4 कंप्लीट होईल. 4 षटकांची समाप्ती. टीमची टोटल 36 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. एकंदरीत टीमची टोटल 36 धावा. अजूनही एका षटकाचा खेळ शिल्लक आहे. या इनिंग मधला योगेश पाटील जे मात्र आपण पाहतोय
मे बी बॉलिंग मार्क वरती असू शकतात. चला वेळ वाचवायचे घेसर टीम, लगेच फिल्डिंग लावून घ्या. 36 धावा धावफलकावरती, 14 ते 15 धावा इथून देखील येणं गरजेचं आहे. कुठे ना कुठे 50 पर्यंत धावसंख्या गेली तर मॅच मध्ये चुरस निर्माण होऊ शकते. मात्र 50 पेक्षा जर कमी धावसंख्या असली ना तर घेसर संघ फ्रंट फूट वरती येईल. कारण ना ज्यावेळेस 50 धावा तुम्ही क्रॉस करता कुठे ना कुठे मानसिक दडपण समोरच्या संघावरती एक माइलस्टोन तुम्ही उभा करता आणि त्यामुळे मानसिक दडपण समोरच्या संघावरती नेहमी चेसिंग करत असताना येत असतो. सो अशा परिस्थितीमध्ये 50 पर्यंत जाण्याचा तर प्रयत्न इथून करणं गरजेचं आहे. आणि अनिकेत जोपर्यंत आहेत सो अनिकेत तो मुमकिन आहे असं म्हणायला हरकत नाहीये. पहिलाच बॉल अगदी वेगवान होता. पहिल्या 3 षटकांमध्ये ज्या ज्या वेळेस रिव्हर्स अटेम्प्ट झाला त्या त्यावेळेस चांगला स्ट्रोक आणि चांगल्या धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. मात्र चौथ्या आणि 5व्या षटकामध्ये रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय मात्र पाहिजे तसं बॅटचं कनेक्शन होत नाहीये. त्यावेळेस फटका फसलाय, डाऊन दी बॉल, फिल्डर आलाय आणि त्यानंतर धक्का बसलाय. विकेटचं पतन होतोय. या मॅचची गोल्डन विकेट कॅरी होतीये. फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. अनिकेतला परतायला लागते माघारी आणि अप्रतिम झेल इथे ओमकारने टिपली आहे. फलंदाज बाद, अनिकेत बॅक टू दी पवेलियन. गोल्डन विकेट कॅरी होत असताना पाहायला मिळते. अनिकेत बॅक टू दी पवेलियन, त्याची जागा भरण्यासाठी अकेश जे मात्र आपल्याला पाहायला मिळतील 6व्या क्रमांकावरती येतात. फ्रंटलाईन बॅटिंग तंबूमध्ये गेली. आता मिडल ऑर्डरचे फलंदाज आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून चांगली कामगिरी होणं गरजेचं आहे. 4 चेंडू बाकी, 4 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी होतीये. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न होता. ॲक्युरेट थ्रो पाहायला मिळतात. चांगली पद्धतीने एक बेलॉल मशीन सारखी कामगिरी पाहायला मिळते. फिल्डरांच्या माध्यमातून कॉलिंग कोऑर्डिनेशन चांगल्या प्रकारे होतोय. थ्रो देखील ॲक्युरेट येत असताना पाहायला मिळतात. मात्र 2 धावा इथे देखील कंप्लीट होतील. चांगला चेंडू होता. रायझिंग अँड सरप्रायझिंग ही डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. चेंडू राईज होतोय, फलंदाज सरप्राईज होतोय. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल डॉट बॉलची समाप्ती होती. ज्या प्रकारे गोलंदाजी योगेश पाटीलने या ओव्हरमध्ये केले त्याचं कौतुक होणं गरजेचं आहे. 4 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. अजून एक चांगला चेंडू आहे. यावेळेस देखील इम्प्रेसिव्ह कामगिरी पाहायला मिळते. डॉट बॉलची समाप्ती इथे देखील होत असताना पाहायला मिळेल. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. यावेळेस स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय आणि क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून मिस्टेक होतीये. मात्र आपण पाहू शकतो तोपर्यंत धाब्यांसाठी थोडस संघर्ष आपल्याला पाहायला मिळत होता. इथे 2 धावा कंप्लीट होतील. अशा परिस्थितीमध्ये 2 धावेच्या मदतीने 41 धावा धावफलकावरती आणि 42 धाब्यांचं टार्गेट जे मात्र सेट करण्यात येतोय. नेक्स्ट मॅच अडवली विपक्ष कौसा. दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्टिंग करायचं. अडवली टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जोडले जात आहेत. विनंती असेल कौसा टीमचे कॅप्टन आपण देखील लवकरात लवकर रिपोर्टिंग करा.
42 धावेचं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे दिवा या संघाच्या माध्यमातून घिसर या संघाच्या विरोधामध्ये. मात्र 42 धावा चेज होतील की 42 धावा डिफेंड होतील हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. एका बाजूला घिसर संघ, दुसऱ्या बाजूला दिवा संघ, कुठला संघ इथून दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल ते देखील पाहणं महत्वाचं असेल. आणि सामन्याचं दुसरं वर्णन दुसरं इनिंग त्याचं वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट केले आमचे साथी समालोचक सन्माननीय ओमकारजी पाटील सर, ज्यांच्या शुभवाणीतून आपण खेळाचं दुसरं सत्र जे मात्र ऐकणार आहोत. मात्र विनंती आहे कौसा टीम कॅप्टनने लवकरात लवकर उपस्थित दाखवा. कौसा टीम लवकरात लवकर आपण उपस्थिती दाखवायची आहे. थँक्यू सो मच प्रथम चव्हाण सर. या बोलत माझ्याकडे पुन्हा एकदा आपण स्पर्धा बघतो. होमसाई क्रिकेट संघ दावडी पी आयोजित दावडी चषक 2026 आणि सामना मध्ये सुरू आहे. पहिल्या फेरीतील दुसरा सामना जो आपण पेंडिंग ठेवला होता काही कारणास्तव ॲडजस्टमेंट होती घेसर विरुद्ध दिवा, तो सामना आपण कव्हर करतोय. 41 झालेत, 4 गाडी गमावलेत, थोडा लो स्कोर मागच्या 2 मॅचच्या तुलनेने आता बघायला भेटतंय. 42चं लक्ष आणि सामन्याला होते सुरुवात. पुढची मॅच आडिवली विरुद्ध कौसा संघाने घ्यायचंय. पहिला बॉल पडण्या अगोदर जर संघानायक नसला कौसाचा तर 2 धावाचे पेनल्टी असेल. कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार आपण चालतोय आणि जे नियम आहेत तुम्हाला ते फॉलोअप करावे लागतील. मागच्या मॅचमध्ये असंच काहीतरी होतं पण धवन संघाने सांगितलं की ती पेनल्टी नको आहे म्हणून पडले संघाला, ते निळे संघाला मान्य होतं. मॅचला करूयात सुरुवात. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. विजयाच्या दिशेने आता वाटचाल करण्यासाठी घेसर संघाला करायचे आहेत. 42 बॉल आहेत, 30 बॉलिंग ट्रॅकवर सूरज चौथे, सेकंडला सूरज, 9 सेकंडला नवनाथ. 30 बॉल 42 धावा. पहिला बॉल सूरज, थोडासा धीम्या गतीने बॉल फुल लेंथ, सिंगल झाले कंप्लीट. पहिला बॉल पडलाय आणि 2 धाव्याचे पेनल्टी असेल कौसा संघाला. कौसा संघाचे संघनायक उपस्थित नाहीत, वारंवार आम्ही कॉल करतोय. ड्राइव्ह केल्या बॉल आहे, गॅप मधून चालला, लेट कट आहे, फटका चांगला गॅप मधून झाला, पॉइंट आणि सुपर कव्हर. धावतोय धावतच राहील, बॉल सीमा पार येतोय, चौकार. चौकार पुन्हा एकदा त्याच्या बोलून गेलाय. सो ऑन साईडला अगोदरच मन बनवलं ऑप्सीच्या खूप बाहेर जाऊन फटका खेळायचा होता. क्रॉस बॅटेड जमलं नाही, चेंडू आणि बॅटचा हवा तो संपर्क नाही. सिंगल जरूर मिळाले, सिंगलने स्कोरबोर्ड 6 धावा.
आता बॉल चांगला आहे, आता बॉल चांगला आहे, तो झाला श्रीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. 3 बॉल्सवर 6 आणि चौथा बॉल डॉट येतोय. पाठलाग सुरू आहे. 42 धाव्याचा, कमी धाव्यांचा लक्ष पार करायचं, म्हणजे कमी धावा डिफेंड करायचे आहेत. बॉलिंग लाईन चांगली आहे ती मात्र दिवा संघाकडे, पण आता 6 झालेत. चला संघाने काढलेले कौसाचे. टॉस आपण करणार आहोत आमच्या मुख्य व्यासपीठ टॉस बॉक्समध्ये. ड्राईव्ह करायचा प्रयत्न, गॅपमधला बॉल चाललाय, अडवायचा प्रयत्न, बॉलची गती तर कमी केली आहे, थांबवलाय सुद्धा. शॉर्ट मिड ऑफवरनं जाऊन लॉंग ऑन पर्यंत पाठलाग केला चेंडूचा आणि तोपर्यंत या 2 धावा. आम्ही अगोदरच सांगतो, जेव्हा जेव्हा तुम्ही टॉसला कोणीही असू द्या, इनिंग ब्रेकमध्ये टॉस खेळणं गरजेचंच आहे. पहिला बॉल पडला तर पॅनल्टीच असेल आणि ती कौसा संघाला लागली आहे सुद्धा. लॉफ्टर ड्राईव्ह बघायला भेटला होता, सिंगल मिळते तिथे सिंगलने स्कोरबोर्ड 9 धावा, षटक झाले संपन्न. आणि चला या करूयात आपण टॉस. संघाला फलकावरती आहेत 9 करायचे आहेत. 42 म्हणजे आता गरज असेल 24 बॉलमध्ये 33. चोवीस बॉल 33 बॉल इंटॅकवरती आला विक्की. दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल गॅप मधून खेळून काढला. गॅप मोठी पॉवर प्ले सुरू आहे आणि बॉल जाय डिपेक्सच्या कव्हरला. कव्हर ड्राईव्हचा फटका येतोय. सूरजच्या बॅट मधून चालला सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा. चौकार येतोय. चौकाराने केलंय स्वागत. व्हेरिएशन जमेगतीचा बॉल लाईन लेंथ पिकअप केली. मागे खेळून काढला. वेगाने बॉल चालला. फिल्डर जातोय फाईन लेग. धावतोय आणि अखेर चेंडूने शर्यत जिंकली. बॉल सीमा पार येतोय. अजून एक सलगचा दुसरा चौकार. पुन्हा आता तोच प्रयत्न पुन्हा मागे केलाय. सो तर जमलं नाही. आता डॉट बॉल आहे. विकीने कमबॅक आता या बॉलवरती केलंय. धाव संघाचा फलकावरती स्थगित. 17 वरती धाव फलक करायचं आहेत. 42 झालेत 17. पुन्हा एकदा वॉड शॉट जागा बनवली आणि खेळून काढल्या बॉलला. सीमा रेषेच्या बाहेर बॉल चाललाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला
पहिल्या टप्प्यावरती 4 धावा. फलंदाज आणि बॉल पुन्हा सीमारेषेच्या बाहेर. आता चालला पुन्हा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, घेऊन जाईल सूरजला. अजून 4 धावा. पंचवीस धावाला फलकावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने बॉल चाललाय. पुन्हा 2 फिल्डर धावतायत. सूरज धावतो, आता बॉल कॅरी केलाय, अडवला जातो. तोपर्यंत 2 धावा. 2 वाचवल्या पण 2 थांबवू शकला नाही. 2ने स्कोर बोर्ड पुढे जाईल. 27 धावा फलकावरती. 2 ओव्हरचा खेळ संपन्न 27 झालेत. विकीचा षटक राहिलं मागणं, त्यामध्ये 4 चौकार 2 1 दुहेरी. 18 धावा आणि संघाची धावसंख्या फलकावरती एकूण 27 आणि आता गरज आहे येणारे बॉल 18 आणि 15 धाव्यांची. कौसा विरुद्धामध्ये अडिवली. टॉस झाला, टॉस जिंकला अडिवली. सॉरी माफ करा, कौसा टॉस जिंकला. डिसिजन पेंडिंग असणार आहे. 2 ओव्हर झाले, 2 षटका घेतात संघाच्या फलकावरती. एकूण आपण बघतोय 27 धावा, गरज 18 मध्ये 15 धाव्यांची. धावांपासून आता 3 बॉल जास्त आहेत, पण लो स्कोर डिफेंड करावा लागेल. आता 15 धावा थांबवावा लागतील. फिरवल्या बॉल बाबडला, थोडा बाहेर निघतोय. डॉट बॉल येतोय सॅकेटला. बघतोय आपण नवनाथ यांना. 17 बॉल 15 धाव्यांची गरज. मागची मॅच काय रंगली होती, निलजे विरुद्ध पडले. 6 बॉल 7 धावा. दक्ष ते मिडन ओव्हर द षटक. इथे अपिश अँड पनिश लेट खेळलेत. वेट अँड वॉच. फटका चांगलाय, बॉल चाललाय डीपेक्सच्या कव्हरला. कव्हर बाउंड्रीच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. मास्तर थोडं लक्ष द्या प्लीज प्लीज. इथे फसवा चेंडू होता, लागली बॅटची कडा आणि सापडल्या जाळ्यामध्ये. विकेट मिळते. झेलही सुरेख धरला असल्याच्या मागून आपण बघितलं. कौशलने एकाच हातामध्ये झेल कॅरी केला. विकेट मिळते. चौकारानंतर मात्र नवनाथ आता चाललाय टक आउटला. बॉलिंग ट्रॅकवरती पुढे आपण बघतो अनिकेतला फिरकीचा गोलंदाज. चौकार आला तो अनिकेतच्या दुसऱ्या बॉलवर, पण त्यानंतर विकेट. बॉल समजलाच नाही नवनाथला जणू काय आणि तो झेल उडाला. पुन्हा एकदा फुल लाईनचा बॉल. यॉर्कर शॉट. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर येतोय बॅकअपसाठी. शॉट मिळावं आतमध्ये. जुबा
सिंगल मिळते संघाला स्कोरबोर्ड 32. 10 अजून हव्यात. बॉल बाकी 14. 2.2 14 बॉलचा खेळ बाकी आहे. 14 मध्ये हव्यात अजूनही 10 धावा. पुन्हा एकदा बॉल इथे लीडिंग एज कॉड बिहाइंड. फलंदाज होतोय बाद. सूरज आउट होत असताना धक्का बसतोय दुसरा सलामीचा. फलंदाज सूरज जो चांगली बॅटिंग करत होता तोही आता चाललाय मैदानाच्या बाहेर. 32 वरती लागतोय. धक्का दुसरा टीम केसरला. पाटील मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला सूरज खंडागले, एका बाजूला योगेश. सूरज म्हात्रे आउट झालाय. चांगली बॅटिंग सूरज करतात. 4 चौकार रथिंग त्याच्या बॅटमधून बघायला भेटले आणि तो बाद झाला. पण त्यानंतर आता चांगली बॅटिंग इथनं करावी लागेल कारण की बॉल बाकी आहेत. इथनं बघितलं या षटकातील एक म्हणजे 13 बॉल बाकी आहेत आणि 11 धावा 10 धावा करायचा आहे. तिथे अप्परकटचा फटका खेळायचा होता. राईट झाला बॉल अगदी समोरून. फ्रिकीचा गोलंदाज सुरभ अनिकेत एकाच धाव त्या बॉलवरती मिळाले. सिंगलने स्कोर बोर्ड पुढे झाला. धावफलकावरती आपण धावा बघतोय 39. गरज आता 12 बॉल 9 धाव्यांची. बारा बॉल 9ची गरज. एकंदर एका बाजूला बघितलं तर दिवा संघाने 4 गडी गमावले होते आणि आतापर्यंत केसरने 2च गमावलेत. म्हणजे 9 12 मध्ये 8 चालतायत. सेकंड योगेश बॉलिंग ट्रॅक वर गोलंदाज कौशल. फुलटॉस आणि फेकून दिल्या वाईडिश लॉंग ऑन. बॉल सीमा रेषेच्या बाहेर चाललाय. योगेश पाटीलने मारलाय षटकार. चला बॉल द्यायचा. बॉलची मागणी केली. बॉल मागायचा आलाय आणि लेग स्टिक सोडून निघतोय. वाईट बॉल. अवांतर धाव. स्कोर बोर्ड एकने पुढे जाईल. 40. 2 धावा अजून हव्यात. फटका इथेही चांगलाय. एक झाली आहे. सेकंडला चान्स घेतली आहे. रनआउट हिट. इथे मात्र बचावलाय आणि 2 कंप्लीट झाल्या. 2ने सामना जिंकलाय तो मात्र टीम गावदेवी घेसर संघाने. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम दिवा. पुढच्या टुर्नामेंटसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि देवा द्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.